भातकुली तहसील के अंचलवाड़ी ग्राम पंचायत अंतर्गत चिंचखेड़ अमरपुरा में सरपंच ने अदालत में चल रहे विवाद का बदला लेने के लिए खेती के 2 टुकड़े कर दिए। इस सरपंच ने खेती के बीचों बीच जबरन रास्ते का निर्माण कर किसान पर अन्याय किया, जिसकी गुहार जिलाधीश तथा अन्य अधिकारियों को लगाने के बावजूद उसको न्याय नहीं मिल पाया। 5 जून को एक पत्रकार परिषद में अन्यायग्रस्त किसान सुभाष भोंडे ने अपने आप पर हुए अन्याय के बारे में पूरी जानकारी दी। भोंडे ने बताया कि कुछ साल पहले गांव में एक झगड़ा हुआ था, जिसमें 2 गुटों पर अपराध दर्ज किए गए थे। इस मामले को वापस लेने के लिए भी दबाव डाला जा रहा है, लेकिन इस दबाव तंत्र में न आते हुए आपसी चिंचखेड़ इस गांव को जोड़ने वाले रास्ते की खुदाई तथा खरीदीकरण किया। भोंडे द्वारा इसका विरोध करने पर अमरजीत लोखंडे ने उन्हें जान से मारने की धमकी दी। नायका 176 त्याच्या भोवनकीचा जर एका दुऱ्याहून घेतलं त्यांनी 1.5 एकर जागा सोडून मधातून जो रोड जात होता 176 विलास तेलखडे प्रकाश तेलखडे, तर तसाच त्याच्यासारखं माझंही एका धुऱ्यावरून घ्या। पहिलेच माझ्या धुऱ्या शेतातून 2 रोड, पश्चिमेकडून 1 रोड धुऱ्यावरून आणि उत्तरेकडून माझ्या शेतातूनच 1 रोड 2 रोड गेले। 3रा रोड मला तुम्ही लागीन तेवढी भरपूर जागा घ्या, पण पूर्वेकडून माझ्या शेताले 60 मीटर अंतर आहे, तेवढ्या अंतरावर टेकवा। ते म्हणत नाही, तू जर भातकुलीच्या केसेस आपसी घेत असेल कोर्टातले तर आम्ही सर्व काही करतो, तर तू घेत नाही तर आम्ही काहीच करत नाही, तुझ्या वावराचे तुकडे करतो। त्यानं मग जाणून बुजून ब्रिटिशकालीन रस्त्यानं न घेता त्यानं जाणून बुजून माझ्या अर्धे 2 तुकडे केले आणि मला जीव मारण्याच्या धमक्या देतो। आणि जोपर्यंत माझा हक्क सरपंच आहो तोपर्यंत तुला शेतात येण्याचा अधिकार नाही। 135 153 काय कलम आहे त्याखाली तुला अटक करून टाकेन म्हणे, तर पेरण्यास मला जाण्यास नाही आहे, सध्या जाता येत नहीं। खेत के बीचों बीच बनाए गए इस रास्ते की वजह से भोंडे का कहना है कि उसे खेतों में बुआई करना मुश्किल हो चुका है। अन्यायग्रस्त किसान की मांग है कि वंडली से चिंचखेड़ जाने वाला पानी बंद किया जाए, अन्यथा बेमुद्दत आंदोलन छेड़ने की चेतावनी भी किसान भोंडे द्वारा दी गई है। पोलीस स्टेशन मध्ये साहेब आलते, तिथं ते म्हणत तुम्ही निर्णय घ्या, त्या शेतात जाऊ नका, सध्या ते काम कर। मला तिथं जायची मनाई आहे, मला शेत पेरता येत नाही, पेरायला मनाई आहे सध्या। जोपर्यंत सरपंचाच्या ताब्यात आहे शेतीशिवाय दुसरा काय पर्याय? माझ्याजवळ काहीच दुसरा पर्याय नाही। जर गुप्त खात्याने जरी तपासला तरी मला शेतीशिवाय मार्ग नाही। माझ्या उपजीविका त्याच्या भरोश्यावर आहे, त्या वावरात, त्या वावराला 2 तुकडे केले तर वाहता सुद्धा येते। त्याने 1 एकराचा तुकडा पडत होता तर अर्ध्या दिवसासाठी जाणून तुकडे 2 केले। यावर्षी तुम्ही पेरणी केली का नाही? नाही केली, शेतात जायचा अधिकार नाही। त्यांना पायलीची जरूरत नसताना पुलासाठी 2 पायल्या आणून टाकल्या। त्या पायल्या कशासाठी? पाईपलाईन म्हणजे गावचं पाणी आणून तुझ्या शेतात सोडतो म्हणते, आणि माझ्या मागं गाडी सुद्धा लावते। कधी 4 चाकी मी गेलो आलो तर त्याच्यामुळे मी जाऊन नाही राहिलो। आता कसं का मला पेरणी जाता येत नाही तिथं। शेताचा 7/12 कोणाच्या नावाने? शेताचा 7/12 सुभाष भोंडे म्हणजे माझ्या नावाने। मग तुमचं शेत असल्यावर नाही, माझा जरी आहे तरी मी सरपंच यांना त्यांना अधिकार मला मिळाले आहे। जोपर्यंत माझे अधिकार आहे तोपर्यंत तुम्हाला काहीच करता येत नाही, असं त्याचं म्हणणं आहे। अमरदीप सुधाकर तेलखडे आणि सचिव आहे ढवळे मॅडम, ते दोघेही संगनमत करून हे कामं करून राहिले। माझं हे मत होतं की आपण शेतीचे तुकडे न पाडता त्यातून काही पर्याय निघत असेल, जसे कोण जागा जर रस्ता द्यायला जर तयार असेल संबंधित शेतकरी, तर त्या ठिकाणी ती व्यवस्था करायला हरकत नाही। आणि आज त्या ठिकाणी आता 2 तुकडे केल्यामुळे त्या शेताचा तसा तो पाठ थोडासा कमी होणार होता, पण एका साईडला दिलं असतं तर पेरणी योग्य शेत राहिलं असतं। आता पेरणीसाठी योग्य आहे, पण तो असंही की योग्य नाही आहे की त्यांना त्रास घेऊन तो आता शेत पेरावा। आणि भवनकीच्या ह्याच्या तुकडे जे त्यांचे काही आपसी हे असं लभ्य तर त्याच्यामध्ये ह्यांनी व्यवस्थित मार्ग काढून एका साईडनं रोड घेऊन त्यांना पेरणी योग्य शेत देण्यासाठी